नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चेंदरकर अर्थात मावळे गप्पा पेन्शनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. असाच प्रतिसाद देत राहा. व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब हा शब्द दाबून त्याचे रूपांतर बेल आयकॉनमध्ये करा, म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. पालकांना निवृत्ती वेतन शासन निर्णय दिनांक 22/1/2015 मृत्यू पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आईवडिलांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्याबाबत शासन निर्णय दिनांक 22 जानेवारी 2015 हा दिवस नियत दिवस समजावा. सेवेत असताना किंवा सेवानिवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास पूर्णतः त्याच्यावर अवलंबून असलेले त्याचे पालक महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अन्वये कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र ठरत नाही, कारण कुटुंबाच्या व्याख्येत पालकांचा समाविष्ट होत नाही. व्याख्या: एकटा शासकीय कर्मचारी म्हणजे आपल्या पालकांच्या हयात असलेले एकमेव अविवाहित अपत्य, मुलगा किंवा मुलगी, अथवा विवाहित असल्यास ज्याची पत्नी किंवा जिचा पती व मुले हयात नाही असा शासकीय कर्मचारी. पालक: एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णतः अवलंबून असलेले पालक म्हणजे आपल्या आर्थिक निर्वाहासाठी ज्यांच्याकडे कोणतेही साधन नाही व आपल्या सर्व गरजांसाठी जे त्याच्यावर किंवा तिच्यावर पूर्णतः अवलंबून आहे असे पालक. निवृत्ती वेतन नियमातील नियम 116च्या खंड 16B 1 पती किंवा पत्नी, 2 मुलगा आणि 3 मुलगी प्रमाणे असलेले कुटुंब अस्तित्वात नसेल तरच मयत झालेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णतः अवलंबून असलेले पालक कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र ठरतील. जो शासकीय कर्मचारी नियत दिवशी शासकीय सेवेत आहेत व ज्याला निवृत्ती वेतन नियम लागू आहेत, तो त्याच्या सध्याच्या विभागीय प्रमुखाकडे, कार्यालय प्रमुखाकडे घोषणापत्र सादर करू शकेल. जो शासकीय कर्मचारी नियत दिनांका अगोदरच सेवानिवृत्त झालेला आहे व निवृत्ती वेतन घेत आहे, त्यांनी सेवानिवृत्तीच्या वेळी ज्या कार्यालयात कार्यरत होता त्या कार्यालयाच्या विभागीय प्रमुखाकडे किंवा कार्यालय प्रमुखाकडे दिनांक 21 एप्रिल 2015 पर्यंत घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्याने वर विहित केल्याप्रमाणे घोषणापत्र सादर करण्यात कसूर केली असेल आणि ज्या शासकीय कर्मचाऱ्याचा विभागीय चौकशीच्या प्रलंबितीच्या कालावधीत किंवा अनधिकृत गैरहजर कालावधीत मृत्यू झाला असेल, अशा शासकीय कर्मचाऱ्याचे पालक कुटुंब निवृत्ती वेतनाच्या लाभास पात्र असणार नाही. समजा शासकीय कर्मचारी हे एकुलते एक पालकांचे अपत्य आहे, पण त्याचे किंवा तिचे आईवडील शासकीय कर्मचारी आहेत व ते निवृत्ती वेतन घेत आहेत. त्यांना मात्र शासकीय कर्मचारी याच्या मृत्यूनंतर त्या कर्मचाऱ्याचे कुटुंब निवृत्ती वेतन देय राहणार नाही. खालील बाबींची खातरजमा झाल्याशिवाय कुटुंब निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव AG ऑफिसकडे पाठवू नये. 1. पालकांचं एकमेव अपत्य आहे का? 2. नियम 116 16B 1, 2 व 3 प्रमाणे एखादे कुटुंब अस्तित्वात आहे का? 3. पालकांकडे आपल्या आर्थिक निर्वाहासाठी कोणतेही साधन किंवा स्रोत आहे का? शासन निर्णय दिनांक 22 जानेवारी 2015च्या अनुसार फॉर्म 3A हा स्वघोषणापत्र कार्यालय प्रमुख यांच्याकडे दिनांक 21/4/2015 पूर्वी सादर केले आहे का? वरील सर्व बाबींची पूर्तता होत असेल तरच प्रस्ताव AG ऑफिसकडे पाठवावा. कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्तावात खालील बाबींचा समावेश करावा. 1. मयत शासकीय कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक. 2.
ऑनलाईन ॲप्लिकेशन शासन निर्णय दिनांक 2/7/2015 प्रमाणे. 3. आई किंवा वडिलांचा सुधारित नमुना 12 शासन निर्णय दिनांक 7/5/19 प्रमाणे. 4. नमुना 10. 5. ना देय प्रमाणपत्र. 6. ना विभागीय वा न्यायिक चौकशी प्रमाणपत्र. 7. शासन निर्णय दिनांक 22/1/2015 नुसार नमुना 3A स्वयं घोषणापत्र. ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास पेन्शनबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा, मी त्यास उत्तर देईन. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर व तुमचा प्रश्न लिहावा लागेल. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.